पुन्हा मुसळधार पाऊस झोडपणार, काय म्हणतंय हवामान खातं? पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे कमबॅक पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने काहीशी उसंत घेतल्याचे पाहायला मिळाले असताना आता पुन्हा काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पडणारा पाऊस येते 5 दिवस मुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. कर्नाटकातील कारवार, बेळगावसह महाराष्ट्रातील सातारा, पुणे, पालघर जिल्ह्याला अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह नाशिक, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे या शहरांना देखील ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला असून तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, पुढील 24 तासांसाठी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांना रेड तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने पुणे घाट माथ्यावर 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. लोणावळा शहर व मावळ ग्रामीण भागात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासांत राज्याच्या किनारपट्टी भागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी घरात राहावे, तसेच गरज नसताना प्रवास करू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. अलिबाग, पेण, कर्जत, खालापूर, खोपोली भागात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळतायत. दक्षिण रायगड जिल्ह्यात मात्र पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळतं. स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसायटी कोगनोळी. ठेवीवर आकर्षक व्याजदर, कमीत कमी कागदपत्रात जलद कर्ज उपलब्ध, कर्जावर कमी व्याजदर, सोने तारण कर्ज, होम लोन, वाहन कर्ज, शेती कर्ज, इन्शुरन्स व्यवस्था, महिला बचत गटासाठी कर्ज यासह अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे. एक वेळा अवश्य भेट द्या. स्वाभिमानी रयत ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी. मराठी शाळेच्या समोर कोगनोळी, तालुका निपाणी.